आरक्षणाचा विषय खरं तर राज्यभरामध्ये चर्चेला जातोय। धनगर समाजाची एसटी आरक्षणामध्ये सामील व्हावं या संदर्भात खरं तर धनगर समाजाच्या विविध नेत्यांनी आज राज्यव्यापी बैठकीचं आयोजन पुण्यामध्ये केलेलं होतं। याच बैठकीचे जे आयोजक आहेत यशवंत संघर्ष सेनेचे विष्णू कुराडे सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करू। आज बैठकीचं आयोजन केलं, विविध नेते जे आहेत धनगर समाजाच्या बैठकीमध्ये उपस्थित होते। काय नक्की ठरलं या बैठकीमध्ये? नाही, मुळात आमची जी धनगर समाजाची मागणी आहे म्हणजे गेले अनेक वर्ष 75 वर्ष झालं आमचं हक्काचं एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हीच आम्ही सरकारकडे मागणी करतो। आणि या सरकारनं म्हणजे 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला तुमच्या हक्काचं जे एसटीचं आरक्षण आहे याची अंमलबजावणी करू असं त्यावेळेस आश्वासन देखील दिलं होतं, पण ते आश्वासन त्यांनी आजपर्यंत तागायत पूर्ण केलेलं नाही। त्यामुळे या महाराष्ट्रातला गोरगरीब धनगर समाज बांधव या ठिकाणी पुणे या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलेले आहोत। आणि या बैठकीनंतर आमचं असं ठरलेलं आहे की राज्यभरात आम्ही दौरे करणार आहोत। त्यानंतर मुख्यमंत्र्याचा बंगला असेल, मंत्रालय असेल, विधान भवन असेल, या ठिकाणी मेंढरं सोडण्याचं काम किंवा त्या मंत्रालयात घुसण्याचं काम हे धनगर समाज बांधव त्या ठिकाणी करेल। तुम्ही बघू शकता की जे धनगर समाज आमचे मेंढपाळ बांधव आहेत या ठिकाणी सर्व काम धंदे सोडून आपल्या मेंढ्या बाजूला सोडून ते या ठिकाणी आले, कारण आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे। तर राज्य सरकारमध्ये अनेक प्रस्थापित तुमच्या समाजाचे नेते आहेत, मात्र हे नेते एसटी आरक्षणाच्या संदर्भात आवाज उठवताना दिसत नाही। याच्यावरती काय तुमची भूमिका आहे? नाही, आमच्या नेत्यांनी आतापर्यंत आवाज उठवला, पण कधीपर्यंत? जोपर्यंत त्यांना त्यांचा राजकीय फायदा होत नाही तोपर्यंत त्या नेत्यांनी आवाज उठवलेला आहे। पण आज तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की आमच्या नेत्यांनी आतापर्यंत फक्त त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी कामं केलेली आहेत। आज मी तुम्हाला सांगतोय की लक्ष्मण हाके जे ओबीसी करत महाराष्ट्रभर फिरत आहेत किंवा फक्त बीड जिल्ह्यात ते ओबीसीचं काम करत आहेत, आज ते धनगर समाजाचे नाहीत का? त्यांना मी स्वतः फोन केला, फोन कट केला, त्यांना पत्रिका पाठवली, म्हणजे त्यांना धनगर समाजाचं काहीही घेणं देणं नाही। जोपर्यंत त्यांना फायदा होता तोपर्यंत त्यांनी फक्त धनगर समाज बघितलेला आहे। आज बैठक घेतली, अनेक नेते आहेत किंवा जे खरेखुरे समजा जे अनुभवत आहेत समजा धनगर समाजाचे बरेचसे नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। काय एकंदरीत सर्व या चर्चा विनिमय झाला आहे बैठकीमध्ये? नाही, या सर्व बैठकीतून सर्व जे गरजवंत धनगर समाज बांधव आहेत यामध्ये कुठलाही राजकीय नेता नाही, ज्यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे असे सर्व मेंढपाळ बांधव, सर्व धनगर समाज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आणि या बैठकीतून पुढची रणनीती आमचं देहू असेल किंवा जालन्याला जे सध्या आमचं दीपक भाऊ बोराडे उपोषण करणार आहे 17 तारखेला, सुरुवातीला तर त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा सर्व देणार आहोत आणि तिथून पुढे मुंबईच्या दिशेने आम्ही आगेकूच करणार आहोत। सध्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातला सुद्धा विषय आहे, मराठ्यांची ओबीसीमध्ये आरक्षणामध्ये सामील होण्यासंदर्भात GR सुद्धा काढलेला आहे हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातला। या सर्व गोष्टींकडे एक धनगर समाज म्हणून किंवा या सर्व बाबतीत तुम्ही कसं बघताय? नाही, मुळात धनगर समाज बांधव म्हणून आम्ही त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना सुरुवातीलाच म्हणजे धनगर समाज जे खरंच गरजवंत धनगर समाज आहेत यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे आणि शेवटपर्यंत तो राहणार। कारण आमची मागणी काय की आमचं हक्काचं एसटीचं जे आरक्षण आहे ते आम्हाला भेटलं पाहिजे, त्याची सरकारनं अंमलबजावणी करावी। म्हणजे आम्हाला कुठेतरी आमच्याच नेत्यांनी काही नेत्यांनी जाणीवपूर्वक ओबीसी म्हणून त्या प्रवर्गाकडे किंवा ओबीसीमध्ये आम्हाला अडकवून ठेवून एसटी आरक्षणाची मागणी कुठेतरी थांबवलेली हे आम्हाला सर्वसामान्य धनगर समाज बांधवाला जाणवलेलं आहे। त्यामुळे आज आम्ही इथं रस्त्यावर उतरत आहोत। आपण एकंदरीत बघू शकतोय की एसटीचं आरक्षण जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळावं, याच भूमिकेवरती आम्ही ठाम आहेत आणि यासाठी आमचा जो लढा आहे तो सुरू आहे। आणि याच अनुषंगाने खरं तर राज्यव्यापी बैठक आम्ही पुण्यामध्ये बोलवली होती आणि पुढची ध्येय धोरणे जी आहे त्या बैठकीच्या माध्यमातून आमची ठरलेली आहे। निश्चितच पुढचं धोरण जे आहे ते आम्ही लवकरच समाजापुढे मांडू अशी भूमिका जी आहे ते धनगर समाजाचे नेते आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।